चला तर मंडळी, आज आपण मस्त अशी आंबे डाळ बनवूया। तर त्यासाठी साहित्य पाहून घ्या। ही मी 1 वाटी चणा डाळ रात्रीच भिजत घातलेली होती, ती छान भिजलेली आहे। आणि 1 आंबा घेतलेला आहे, तोतापुरी आंबा घेतलेला आहे। 4-5 मिरच्या घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, हिंग घेतलेला आहे। चला तर मग आता सुरुवात करूया आपण आंबे डाळ बनवण्यासाठी। तर आता सर्वात आधी मी ही कैरी आहे त्याची वरची साल काढून घेते। पाहू शकता, या साल काढायचं हे असतं ना, त्याने मी साल काढून घेत आहे। आता कैरीची पूर्ण साल काढून झालेली आहे। आता ही भिजवलेली चणा डाळ आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि जाडसरच डाळ वाटायची। त्यात मी मिरचीचे काप आणि अद्रकचे तुकडेही टाकलेले आहेत। अशी जाडसर डाळ वाटली ना, म्हणजे दाताखाली खाताना डाळ आल्यानंतर खूप छान अशी लागते। नंतर जी मी तोतापुरी कैरी घेतलेली होती ती खिसून घेतली। बघू शकता, तोतापुरी आंबा काही आंबट जास्त नसतो, त्यामुळे मी अख्खी कैरीच टाकत आहे खिसलेली। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कसा आंबा आहे, आंबट असला तर निम्मच टाका, जास्त आंबट पण मग चांगलं लागत नाही। त्यामुळं आधी आंबा खाऊन बघा, जास्त आंबट असला तर निम्मच टाका। आणि मग नंतर त्याच्यात मी चवीपुरते मीठ टाकले, 1 चमचा साखर टाकली। साखर अवश्य टाका, खूप छान अशी चव येते, आंबट तिखट गोड। आपली ही डाळ कैरी खूप अतिशय सुंदर लागते। आणि आता मी गॅसवर टोप ठेवला गरम करण्यासाठी, त्याला आपण तडका द्यायचा आहे। त्यात मी 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा हिंग, अर्धा चमचा हळद एवढं सर्व टाकलं। नंतर कढीपत्ता टाकला आणि छान फोडणी तडतडून द्यायची। आणि तडतडलेली फोडणी त्या डाळीवर टाकली अशी। नंतर छान चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे। ह्या टोपला लागलेले मी थोडेसे काढून त्यात टाकून असे मिक्स करून घेतले, म्हणजे त्या टोपमध्ये राहत नाही तेल वगैरे। आता चमच्याने छान असे मिक्स करून घेऊया। आणि पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या आंबे डाळेला। ही आंबे डाळ खरं तर चैत्र महिन्यात पूर्वी घरोघरी बनवायचे, हळदी कुंकू वगैरे असले की, आणि केळीच्या पाण्यात खायला द्यायचे, अतिशय सुंदर लागते। तुम्ही करून पहा, आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। खूपच छान अशी आपली डाळ कैरी झालेली आहे। तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही ते, आणि आवडल्यास एक लाईक करायला पण विसरू नका। बाय बाय, भेटू पुन्हा अशा छान छान रेसिपी घेऊन। धन्यवाद।